नमस्कार. आज आपण चटकदार चटणी बनवूया कैरीची. या दिवसात कैरीची चटणी असली की जेवणाला जरा मजा येते. चला बघूया काय काय साहित्य. हे बघा, चटणीसाठी साहित्य. ही एक कैरी घेतली, हे गूळ, हे तीळ, हे धणे, ही बेडगी मिरची 2-4 आणि हे सुकं खोबरं. हे साहित्य सगळं मी आता भाजून घेणार आहे. हे बघा, गॅस चालू केला आहे आता मी. हे धणे, हे सगळं जरा जरा भाजून घ्यायचं, जास्त नाही भाजीत राहायचं. हे बघा, हे तीळ, कारण धणे घेतलं का आम्ही कोथिंबीर नाही वापरणार आहे. कैरी पण ओली असते ना, मग ते जास्त चटणी टिकणार नाही. ते जास्त टिकाय नाही, ओली कैरी असल्यामुळे किती फ्रीजमध्ये ठेवली होतं 2 दिवस. हे थोडं थोडं भाजून घेणार. साहित्य भाजलं ना की चटणी कशी रुचदार चवदार होते चांगली. धन, तीळ, हे खोबरं सुकं, ही मिरची, भाजलंय. आता गॅस बंद करून काढून घेऊया. ही कैरी आता मी धुवून घेतली, स्वच्छ धुवून पुसून. आता ती सोलणार, सोलून किसून घेणार. ही कैरी हे बघा, साल नाही घ्यायची याची. ह्या दिवसात कैरीची चटणी असली की मजा येते जेवायला. हे बघा, सोलून झाली कैरी. आता ही किसून घेते मी. बघा, किसणीवर अशी. किसून घेतले म्हणजे वाटते चांगले. फोडी केल्या असे हातात तुकडे मग मिक्सरमध्ये. हे बघा, कैरी किसून झाली चांगलं. ही कैरी तयार होती एकदम. ही बाड झालेली आहे कणक. ही किसून घेतली मी आता. हे बघा, सगळं साहित्य तयार केलं आहे मी. आता हे मिक्सरला लावून घ्यायचं. मिरची, खोबरं, तीळ, धणे, कैरी आणि गूळ. चवीपुरतं मीठ टाकायचं. कैरी सगळं एकत्र करून हे वाटायचं. आता हा गूळ, मीठ. हे बघा, चटणीला आपण आता फोडणी देऊया. तडका म्हणतात ना. फोडणी दिली चटणी आणखी चटकदार होते, चवदार. फोडणीसाठी तेल, तापू दे जरा तेल चांगलं. हे बघा, तेल गरम झालं. आता लसूण टाकूया.
ही मोहरी, कढीपत्ता, थोडासा हिंग टाकूया. हे बघा, चांगली कढली तडतडली फोडणी की चटणीला द्यायची. हे बघा, चटकदार होणार चटणी, चवदार. हे बघा, आपली चटणी तयार झाली. तिखट, आंबट, गोड अशी चटणी. अशी तुम्ही करून बघा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.